नमस्कार, विनय कोटते व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मी आता आहे मालवीय चौक इथे पंचवटी नाशिक। इथे बनते आहे गरमागरम जिलेबी साखरेची। यस, ते दादा आहेत, एक्सपिरियन्स, खूप दिवसापासून जिलेबी बनवतायत। ते पाहू शकतो गरमागरम जिलेबी बनते। केव्हापासून बनवता दादा तुम्ही? 40 वर्षापासून। हेच हॉटेल आहे? हे आमचे हॉटेल 1930 पासून आहे। 1930 पासूनचे हॉटेल आहे? अरे बाप, 6वी पिढी आहे। 6वी पिढी? बापरे। आता तुमचे मुलं पण सांभाळता का? तो कोण? ते कोण? बरं, काउंटरवर जे आहे ते मुलगा आहे। नाव काय काका आपलं? माझं नाव नितीन दवे। नितीन दळवी? दवे। नितीन दवे दादा आहेत। वय काय? 63 वर्षाचे। आणि हे त्यांचे मुलगा, हे 5वी पिढी यांची आणि आता 6वी पिढी पण मुलगा आता काउंटरवर आहे। गरमागरम जिलेबी बनते आहे आणि पाहू शकतो त्यांची प्रिपरेशन जिलेबीची। हे आहे पीठ। आणि साधारण किती वाजता चालू होतं? किती वाजता चालू होतं? हे 7 वाजता। 7 वाजता सकाळपासून। काय काय मिळतं आपल्या इथे? पापडी, जिलेबी, ढोकळा, वडे, भजे, समोसे। अच्छा, आणि फेमस काय आपलं जास्त? हे पापडी जिलेबी। पापडी आणि जिलेबी। हा, क्या बात आहे। काय काय घेतो? पापडी। हा, कधीपासून येतात तुम्ही? आम्ही 40 वर्ष। 40 वर्षापासून येतात। क्या बात आहे। सो हा त्यांचा मेनू कार्ड बघू शकतो आपण। पापडी इथे तुम्हाला 280 रुपये किलो, पापडा 200, 280, कचोरी 220 रुपये किलो मिळेल। जिलेबी, मोतीचूरचे लाडू आणि मैसूर पाक। हे आहे पंचवटी स्वीट मार्क, पोरबंदरवाले, मालवीय चौक, पंचवटी। हा मालवीय चौक आहे। RK कडून जर तुम्ही इकडे आलात, इकडे गंगा आहे खाली, गोदावरी जिला म्हटलं जातं नाशिकची गंगा गोदावरी। ही गरमागरम जिलेबी हे पाकात टाकलं जातं नंतर ना, साखरेचा पाक त्याच्यात डीप करून अशा पद्धतीने ही गरमागरम जिलेबी आहे ती डबे बंधू सकाळी सकाळी बनवत असतात। आणि हे कंटिन्यू बनवतात का तुम्ही? कसं कंटिन्यू बनवतात? क्या बात आहे। सो ही बनलेली आहे गरमागरम जिलेबी। ही त्यांची बसण्याची व्यवस्था आहे सुंदर अशी। इथे गरमागरम ढोकळे बनत आहे। हे 6वी पिढीतले दादा नाव काय? योगेश खाडे। योगेश भाऊ हे देखील आता बघा सुद्धा ढोकळे बनवता इथे। किती क्वांटिटी बघा, एका वेळेस पटापट एकदम। आणि काय भाव आहे ढोकळे? 180 रुपीज किलो। हे देखील फ्रेश मिळतील तुम्हाला इथे ढोकळे, मालवीय चौक। आमचे दीपक शिंदे। ओके, सो हे आहेत दीपक भाऊ, यांचे सपोर्ट करतात, राईट? सो आपण आता टेस्ट करणार आहोत त्यांची स्पेशल डिश जी आहे जिलेबी आणि ढोकळा, पापडी। यस, सो गरमागरम बनता आहे इथे जिलेबी। सुरू बघू शकता इथे बघा, अशा पद्धतीने बनवलेली जाते जिलेबी। पहिले हे जे पीठ आहे ते टाकून, जुनी पद्धत आहे फारी। आणि पुढे हा स्पेशल कापड येतो का याच्यात? हा, हे बनवावं लागतं, कापड शिवून बनवावं लागतं। बरं, कापड आहे ना, हा, त्याला शिलाई करून असं बनवावं लागतं। अच्छा, हे बघा, ज्याला जमतं त्याला जमतं। प्रॅक्टिस पाहिजे, प्रॅक्टिस। आणि भट्टी आहे का पूर्ण प्युअर? डिझेल भट्टी आणि तिकडे आहे ना डिझेल। अच्छा अच्छा, ही अशा पद्धतीने डिझेल भट्टी असते, बघू शकता अशी, त्याच्यावर बनवलं जातं हे। आपल्या गॅसवर पेक्षा ही जास्त पॉवर लागते का? पॉवर आहे, हवा भेटते ना। हा, हवा भेटते। बेसिक गोष्ट आहे। पॉवर लागतो। पाहू शकतो। आता आपण टेस्ट करणार आहोत जिलेबी। एक जिलेबी लावा प्लेट। बसा, टेस्ट। मसाला
ही जी स्पेशल भट्टी आहे डिझेलची त्याच्यावर बनवलं जातं आहे जिलेबी. अशा पद्धतीने इथे डिझेल टाकलं जातं बघा. अशा पद्धतीने डिझेल इथे टाकलं दादा. आणि हे डिझेल असं पाईपलाईन आहे. ही मोटर ही मोटर आणि याच्या थ्रू जी हे चालतं ते जिलेबीसाठी लागणारी ही भट्टी. आता ही प्लेट बनलेली आहे आपली स्पेशल. सो आपण आता टेस्ट करणार आहोत जिलेबी. प्लेट बनलेली छानपैकी साखरेची जिलेबी बनवलेली आहे आपल्या दादांनी, दवे दादांनी. सुंदर जिलेबी आहे. गरमागरम खाण्याची मजाच काही और आहे. बाहेर मागे मागच्या साईडला ढोकळे बनतात बघू शकतो आपण. सो नक्की या. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे मालवीय चौक, पंचवटी. सकाळी 7 वाजेपासून तुम्हाला ही जिलेबी आहे ती मिळेल खायला इथे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यामुळे तुम्ही खात पित राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. त्याबद्दल बरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा. थँक्यू व्हेरी मच.